गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। एलपीजी कनेक्शनच्या नियमांमध्ये सरकारने मागच्या महिन्यात मोठा बदल केला। सरकार एलपीजीचे नियम आणखीन कठोर करीत आहे, ज्यामुळे ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन कट केले जाऊ शकते। नवीन नियमानुसार ज्या व्यक्तींनी पीएनजी कनेक्शन घेतले आहे आणि त्यांच्या परिसरात पीएनजीचा पुरवठा सुरू आहे, अशा सर्व व्यक्तींना 30 दिवसाच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। एखाद्या व्यक्तीने 6 जून 2026 ला पीएनजी कनेक्शन घेतले होते, त्यांना 6 जुलैपर्यंत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। आता एकाच पत्त्यावर एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन घेता येणार नाही। केंद्र सरकारने एलपीजी सुधारणा आदेश 2026 जारी केला आहे। या नियमानुसार एकाच पत्त्यावर पीएनजी आणि एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही। महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने पीएनजी कनेक्शन घेतले आहे, त्यांना 30 दिवसाच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। त्या बदल्यात त्यांना एक एलपीजी वाउचर दिला जाईल। या नियमानुसार जर ते अशा दुसऱ्या भागात राहायला गेले तर तिथे त्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन नाही, तर त्यांना त्या वाउचरच्या बदल्यात एलपीजी कनेक्शन मिळू शकेल। सध्या एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याचे नियम कडक झाले आहेत। ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना किमान 45 दिवसानंतर तर शहरी भागात राहणाऱ्यांना 25 दिवसानंतर नवीन सिलेंडर बुक करता येईल। सरकारने सिलेंडर बुकिंग प्रक्रिया ही अधिक कडक केली आहे। या नियमानुसार नोंदणीकृत मोबाईल नंबर शिवाय बुकिंग करता येणार नाही। नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून बुकिंग केल्यावर एक OTP मिळेल। हा OTP दाखवूनच तुम्हाला नवीन सिलेंडर मिळेल। घरगुती गॅस सिलेंडरचे दर बऱ्याच काळापासून स्थिर आहेत। 1 जून रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 41 रुपयांनी वाढ करून ते 45 रुपयावर करण्यात आले। आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात अनेक वेळा वाढ झाली आहे, पण तेव्हापासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर राहिले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।